नमस्कार मित्रांनो, हॅलो यूट्यूब. राम राम भाईयो. सकाळचे वाजलेत 4:30 नेहमीप्रमाणे सकाळचा टायमिंग. आणि हा बँड स्टँडचा शुकशुकाट. मोजकी लोक भेटेल तुम्हाला बँड स्टँडच्या किनाऱ्यावर नेहमीप्रमाणे. आज पावसाचं वातावरण नाही, काही नाही, पण लाटा खूप जोरात चालू आहेत, वारा खूप जोरात चालू आहे. रिक्षा मस्त कलरफुल एकदम लाइटिंगने सजवले. इथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्ह झालेला वाटतं. हो, आज शनिवार आहे, विसरलोच की मी. आज शनिवार आहे तर ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस जास्त होतात. कारण का क्लबिंग, सांगितल्याप्रमाणे क्लबिंग आणि ड्रिंकिंग आजच्या दिवसात जास्त होतं. ठीक आहे, माणूस रिलॅक्स करण्यासाठी करतो, पण त्या ड्रिंक अँड ड्राईव्ह ड्रिंक करून ड्राईव्ह करणं म्हणजे खूपच धोकादायक आहे. जो ड्रिंक करतोय त्याला पण आणि जो बरोबर आहे त्याला पण. सो तुम्ही जर ड्रिंक करणार असाल, तुमच्यातलं कोणी असेल ड्रिंक करून, ड्राईव्ह नका करू, पण एखादी टॅक्सी, ओला, उबर असं बुक करून घरी जात जा. म्हणजे पोलिसांना पण त्रास कमी, तुम्हाला पण त्रास कमी. परत त्याचे चार्जेस भरा आणि तिकडे थांबून राहा, 2-3 तास ते थांबवून ठेवणार, परत प्रोसेस होणार ते ड्रिंक अँड ड्राईव्हची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो दंड आकारला जाईल, आजकालचा दंड तर खूप जास्तच आहे. त्याच्यामुळे कृपया करून ड्रिंक करून ड्राईव्ह करणं टाळा. तुमच्यासाठी सोयीस्कर आहे आणि पोलिसांना पण जरा हेल्प होऊन जाते. सो सकाळच्या वेळेस रात्रभर फिरणारी माणसं घरी चाललेली आहेत. नाईट आउट मारणारी माणसं बोलू शकतो आपण. आणि आपण पण एक प्रकारचा नाईट आउटच मारतोय, फक्त एका कंपनीत जाऊन. बाकी मित्रांनो, अजून सांगण्यासारखं असं काहीच नाही. तुमच्या लाईफ मध्ये कधी तुम्ही नाईट राईड केली असेल तर तुम्हाला माहितीच असेल एक्सपिरियन्स कसा असतो आणि कसं नाही. एकटाच माणूस बोलत असतो किंवा एकटाच माणूस राईड करत असतो. ह्या टायमाला ऍक्च्युली झोप येण्याची चान्सेस जास्त असते, कारण का रात्रभर झोप न घेता माणूस गाडी चालवायला सुरुवात करतो आणि चुकून जर डोळा लागला तर खूप त्रासदायक होतं. आरामात सिटीच्या बाहेर गेलेली माणसं परत सिटीमध्ये. लांब पल्ल्याचा प्रवास म्हटल्यावर मोस्ट ऑफ लोक स्वतःच्या गाड्या सोडून बस, ट्रेन यांचा वापर जास्त करतात, कारण का ते हेक्टिक होऊन जातं लॉंग टूरला जाणं. आणि काही लोक त्यालाच आपलं पॅशन किंवा त्यालाच मजा म्हणून स्वतःची गाडी काढून लांब टूरला जातात फिरायला. एखादा मुलगा असेल तर, मुलगा म्हणू नाही शकत, पण रायडर असेल, मुलगा मेल रायडर असेल, तो जास्त एन्जॉय करतो या लांब राईडच्या गोष्टी. आणि रायडर्स लोकांना हेच रिलॅक्सिंग असतं की कुठेतरी लांब सुट्टीच्या दिवशी बॅग भरावी, टाकावी गाडीत आणि एक्सिलेटर मारून निघून जावं शहरापासून लांब, दुसऱ्या एखाद्या
लाईक कोकणासारख्या जागी. कोकणावरून आठवलं मला, आज मी रील्स बघत होतो तेव्हा त्याच्यात एक रील अशी होती की मराठीतला कौन बनेगा करोडपती, आता त्यांचं नाव मला येत नाहीये. त्यांनी ऍक्टिंग केले, लीड रोल केलेला आहे. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या मूवी मध्ये. मला ऍक्टरची कमी नावं माहिती आहेत कारण का मी जास्त मूवी ऍडिक्टेड नाहीये. माझं पॅशन वेगळं आहे, मी नाही सांगू शकत, पण माझं पॅशन जरासं वेगळं आहे. सो मूवी बिवी मध्ये मला ऍक्टरची नावं, जुनी ऍक्टरची नाव, नाना पाटेकर झाले, गोविंदा झाले, असे 4-5 लोकांची नावं माहिती आहे. तर मराठी कौन बनेगा करोडपतीच असावं नाव त्याचं कार्यक्रम आहे. त्याच्यात नाना पाटेकरजींना बोलवलेलं होतं आणि नाना पाटेकरांनी एक टाईप इंटरव्ह्यूच म्हणावं तर त्यात कोकणी माणसाबद्दल किती खूप छान सांगितलेलं आहे. त्यांनी थोडक्यात सांगतो, त्यांनी असं सांगितलं आहे की कोकणी माणूस याला कशाची धाव नसते, त्याच्या अंगावर मोस्ट ऑफ जास्त कपडे पण नसतात. गावच्या ठिकाणी एक शर्ट आणि एक पॅन्ट असते, हातात काठी आणि आजूबाजूला आवडीची माणसं म्हणजे गावातली, हा त्याचा पेहराव. त्याला लोकांकडून काहीच पाहिजे नसतं कारण का आजकाल माणसं पेहरावावरून ठरवतात की याचा क्लास कुठला असेल किंवा काय असेल. कोकणी माणूस किती श्रीमंत असला तरी तुम्हाला पॅन्ट आणि हाफ पॅन्ट आणि शर्ट मध्ये दिसेल किंवा बनियन मध्ये. कुठे जातोय तर चारा द्यायला, कुठे तर शेतात, हे सगळं दिनक्रम असतो त्याचा. आणि जेवणाला भाकरी आणि चटणी भेटली तरी तो सुखाचा मानतो. आणि कोकणी माणूस कोणाकडे मागत नाही असं नाना पाटेकरजींनी सांगितलंय. ते जरा बघताना म्हणजे खूप गर्व वाटला की आपण कोकणातले आहोत. कोकणातल्या माणसाला काहीच गरजेचं नाही, सगळं त्याच्याकडे असतं. म्हणजे नाही म्हटलं तरी रोजच्या दिनक्रमात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेतच. सो अशी कोकणी माणसाची एक प्रतिमा त्यांनी दाखवून दिलेली आहे त्यांच्या बोलीमधून. ते पण कोकणीच आहेत आणि मी बोलणारा कोणच नसतो पण उत्तम कलाकार. खूप सारे डायलॉग अजून त्यांचे चालतात, अजूनही ट्रेंडिंग मध्ये आहेत आणि मस्त मौला माणूस असा म्हणू शकतो आपण त्याला. आणि मांजरेकर त्यांचे मित्र असे काही मराठी मंडळी आहेत मूवीच्या क्षेत्रामध्ये. पण मी जास्त मूवी मधला नाही, फक्त मी ते इंटरव्ह्यू बद्दलच तुम्हाला सांगायचं होतं की त्यांनी कोकणी माणसाबद्दल असं तुम्ही बघा तो इंटरव्ह्यू नाही म्हणताय ना, त्यांना कार्यक्रमावरती बोलवलेलं. तर 4 गोष्टी करतात ते, तर 4 गोष्टी त्या ऐकाव्या. परत इथे ट्रॅफिक, इथे काय ह्याच वेळेला ट्रॅफिक भेटतं, बाकी असं सांगण्यासारखं काहीच नाही. हा, आज मी स्वतःच युट्यूबचं चॅनलचं नाव ठरवलेलं. कालपासून कन्फ्युज होतो, काल नावाबद्दल रात्रभर विचार करत होतो की बाबा रात्रभर नाहीच म्हणा, हा शिफ्टवर असताना की बाबा नाव काय ठेवावं किंवा काय असावं नाव आपल्या चॅनलचं. खूप साऱ्या चॅनलची नावं बघितली तर मला
चॅनलचं नाव असं पाहिजे होतं जे माझ्याशी रिलेटेड असावं. म्हणजे आपण कुठल्या गोष्टीसाठी चॅनल आहे आणि कुठल्या गोष्टीसाठी आपण चॅनल चालू केलेलं आहे. तर चॅनलचं नाव असं ठरवलं की प्रवीणची नीलपरी. नीलपरी प्रवीण माझं नाव. आणि नीलपरी अशासाठी की एक गिफ्ट भेटलेलं आहे मला, ज्याच्यावरती मी आता व्लॉगिंग करतोय राईड करताना. ज्युपिटर 110 आता रिसेंटलीच मार्केटमध्ये आले. आणि खरं सांगायचं म्हटल्यावर 110 पहिल्या 110 बाईक आधी ऍक्टिव्हा होती. सर्वात पहिली ऍक्टिव्हा जो धुमाकूळ घालून गेलेली ती ह्या टायमाला ज्युपिटर 110 घालते. म्हणजे खूपच जास्त वेटिंग त्या स्कूटर साठी आहे. लाईक 3-3 महिन्याची वेटिंग आहे. पण मला नशिबाने त्याच्या आधी भेटली. आता तर मुश्किल आहे लगेच भेटणं. मला 15 का 10 दिवसात. जेव्हा नवीनच आलेली तेव्हाच ऍक्च्युली मी बुक नाही केली, मला माहित पण नव्हतं. जेव्हा मला ती हातात भेटली, माझा बर्थडे होता. माझा बर्थडे जरा मी झालो त्याच्या आधीच, पण आजकाल झालंय त्याच्यावरून माझा बर्थ डेट आहे 26/11/1989. या दिवशी खूप काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या होत्या. ब्लॅक डे म्हणून साजरा होतो. ताजमध्ये बॉम्ब ब्लास्ट झालेले होते. खूप लोक ह्या दिवशी सोडून गेलेले आपल्याला, त्यांच्या कुटुंबांना. तो बर्थडे सेलिब्रेट करतो, पण कसं असतं कुठे ना कुठे खंत ही राहतेच की बाबा ह्या दिवसालाच आपलं बर्थडे असावा, की बाबा लोक शोकामध्ये किंवा हा दिवस कशासाठी आठवणी ठेवला जातो. आणि त्या दिवशी बर्थडे मी सेलिब्रेट करतो. बर्थडे सेलिब्रेट करत नाही असं नाही, पण एवढा धामधुमीत नसतो आपला बर्थडे. आपण शेवटी ठरलेलो मिडल क्लास लोक. आणि आता बाईक जरा स्लो चालवूया, कारण का पाऊस पडतोय. पाऊस पडतोय पावसाळ्यात. मला वाटतं हा 3-4 दिवसांनी, 3-4 दिवस नाही, काल सकाळीच वाटतं विरार त्या साईडला, पालघर त्या साईडला वाटतं पाऊस पडून गेलेला. आणि आता अंधेरीला. बघूया आता हा पाऊस कुठपर्यंत आपल्याला भेटतो. नाही तर काही वेळेस काय असतं, अंधेरीला पाऊस पडतोय पण जोगेश्वरीला नाही, आणि जोगेश्वरीला पाऊस पडतोय तर गोरेगावला नाही. जोरात पाऊस आलेला आहे. आणि आपला मोबाईल हा वॉटरप्रूफ असल्या कारणाने काहीच भीती नाही, नो प्रॉब्लेम. सो बघूया. आणि माईक नवीन घेतलेलं, माईक बद्दल मला काहीच नाही माहिती. मला चेक करायचं होतं की वॉटरप्रूफ आहे की नाही आहे. त्याप्रमाणे मग तसं आपल्याला केअर करायला त्याची. तो पावसाळ्यात आता व्लॉगिंगला चालू केलंय. दुसरा व्लॉग आहे. पावसात कसा व्लॉग करावा हा विचार परत पडलेला आहे मला. म्हणजे एका गोष्टीतून बाहेर पडल्यावर दुसरी गोष्ट आहेच की समोर उभी. तरी पण करू आपण, काहीतरी ट्राय करू आणि काहीतरी जुगाड करू. आता इथपर्यंत आलो आहोत तर पुढे करावंच लागेल, कारण का आपल्या रक्तात नाही किंवा आपण नाही मागे हटणार आहे. तर पुढे करत राहू. व्ह्यूज आले तरी ठीक, नाही आले तरी ठीक, हे आपल्या मजासाठी, जेणेकरून आपण स्वतःला दुनियेशी शेअर करतो. युट्यूब हे असं एक माध्यम आहे की एखादा माणूस स्वतःला जगाशी शेअर करत असतो. आता असं पण आहे त्याच्यात की सर्वच नाही, पण जेवढं त्याला शेअर करायचं तेवढं तो शेअर करतो. बसवाले दादा, आता लेफ्टला कुठे जाताय तुम्ही? आम्हाला जाऊ द्या, बघू. पाऊस तर आहेच,
की गेला गेला वाटतं. नाही आहे. पण असा पाऊस पडला की खूप जास्त भेटेल. जो जो पडलेला पाऊस चालतो, पूर्ण रस्ता भिजलेला पाऊस चालतो. कारण का काय होतंय, या हलक्या पाऊसमुळे ना खूप टू व्हीलर स्कूटर्स जास्त करून स्लिप खातात, म्हणजे रस्ता सोडतात. अचानक ब्रेक किंवा स्लो करायच्या नादात आपण ब्रेक मारतो तेव्हा त्या स्कूटर्स रस्ता सोडतात आणि स्लिप होतात. त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस असतात. सो पावसाळा आला की थोडं जरा सांभाळूनच चालवत जा आणि स्वतःचा रेनकोट कॅरी करायला विसरू नका. हळूहळू आता पावसाचे दिवस चालू होतील आणि त्याच्यामध्ये ब्लॉगिंग करणं विचार करावा लागेल. नाहीतर आहे करू काहीतरी, नो प्रॉब्लेम. बाकी आपण पोचलो आहोत गोरेगावला. आता लेफ्ट मारलं की मग ब्लॉगचा एंड करू हळूहळू. एसी रोडला गेलं जरा पुढे जाऊ, काही कॅमेरामध्ये सापडलं किंवा काय झालं तर चांगली गोष्ट आहे. हळूहळू दादा हळू. लेफ्ट हा कोण आहे हे बघा. स्ट्रिक्टली वरून रॉंग साईड. आता हे अजून दोन काय बोलायचं आहे ना आता. हा रॉंग साईडने येतात काम आहे. मग धडपडले की दुसऱ्याचा जीव पण खातात. आणि हा बघा अजून हे सगळे नग नग असल्यासारखे वागतात. सो जाऊ दे. काल इथेच लेफ्ट घेतलं, आपला व्हिडिओ ब्लर झालेला होता का माहित नाही, पण चेक करत राहील काय होतं किंवा काय सापडतंय. पण आज ऑडिओ क्वालिटी छान, म्हणजे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात. आताच एवढंच नाही पण चांगलं आहे. गॅजेट खूप छान आहे. आपण जर कुठे ब्लॉगिंग करत असलो, विदाऊट मोठं ब्लॉगच नाही म्हणा, पण डेली ब्लॉग करत असलो तरी हा माईक खूप 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 म्हणजे खूप उपयोगाचा आहे. तरी 20 मीटर पर्यंत ह्याची रेंज आहे. 15 ते 20 मीटर पर्यंत ह्याची रेंज आहे आणि छान अशी रेंज बघा. हे कॉल सेंटरची कॉल सेंटरची दुनिया सर. नाईटला मोस्ट ऑफ इंटरनॅशनल कॉल्स चालू असतात, कारण का त्यांच्या तिकडे दिवस असतो आणि आपल्या इकडे रात्र. सो मोस्ट ऑफ नाईट लोक नाईटला कॉल सेंटरला लोक भेटतातच. बाकी तर असं सांगण्यासारखं काहीच नाही, कारण का दाखवण्यासारखं पण नाहीये. रस्त्याला गाडी नाही किंवा काहीच नाही. तरी पण ठीक आहे, जोपर्यंत आपला ब्लॉग थांबवायचा असेल, वेळ नाही तोपर्यंत आपण थांबू नये. तर एक लिमिटेशन ठेवू की बाबा ह्या रोड पर्यंत आलो की आपण ब्लॉगचा एंड करू. जास्त मोठे मोठे ब्लॉग होतात आणि ट्राय करेन मी छोट्या छोट्या ब्लॉगची एक फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला एक कंप्रेस ब्लॉग करून दाखवेल. एक 20 मिनिटाचा म्हणा. 20 मिनिटं पण खूपच झाले, कारण का आजकालच्या या धावपळीच्या दुनियेत आणि घाईच्या दुनियेत 20 मिनिटं सुद्धा ब्लॉगची खूप जास्त झाली. तर लोक इग्नोर करतात स्टार्टला आणि लगेच अपयश मिळणं. आपण कोणी मोठे नाही, आपलं स्टार्टिंगच हे आहे, पायाच आहे, शून्यातून चालू करतोय. आणि कसं असतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही शून्यातून एका लेवल पर्यंत पोहोचता त्याची मजा वेगळी असते. लोकांना त्या गोष्टी सांगायला खूप भारी वाटतात की बाबा नाही, मी माझा स्ट्रगल काय होता काय नव्हता आणि मी कसं काय करायचो
कसा व्लॉग बनवायचा किंवा काय. तर आपण केव्हा ती लेवल गाठू हे माहित नाही, पण एक दिवशी नक्कीच गाठू. प्रयत्नांचे परमेश्वर म्हणतात त्या ह्या गोष्टी. मोठे लोक खूप काही बोलून गेलेत, पण त्यांना साध्य करणं सगळ्यांच्याच पदरी नाही पडत. सो आपल्याला ट्राय करायला काय आहे. आपल्याला बंगले नाही बांधायचे किंवा उत्पर नाही गाठायचे. हा, ब्लॉगिंग मध्ये एक माझा रोल मॉडेल तुम्ही बोलू शकता. शनिवार आहे आज, देवाचे दर्शन, बजरंगबलीचे दर्शन झाले. चांगली गोष्ट, सकाळ सकाळ माझ्याकडून तुमच्यासाठी एक चांगली भेट. तर हा, आपण होतो रोल मॉडेलच्या विषयावर. तर या ब्लॉगिंगच्या दुनियेत माझा रोल मॉडेल सांगायचं म्हणजे श्रीमान लेजंड. श्रीमान लेजंड मी त्याचे व्हिडिओज बघतो, परत त्याला फॉलोही केलेला आहे मी. खूप काही टेक्निकल गोष्टी त्याच्याकडून बघायला भेटतात, शिकायला भेटतात. हे सगळं सोडलं, या सगळ्या गोष्टी सोडल्या तर श्रीमान लेजंड हा एक कसं सांगतो, म्हणजे वेगळा 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 जगा वेगळा माणूस आहे. मित्रांना घेऊन चालणारा आणि 4 लोकांचे तर नाही, 400-500 लोकांचे आजकाल अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी बोलतो आपण, पण आपण स्वतःच करतो. हा 400 माणसांच्या वाईट वेळेला धावून जातो, मित्रांना मदत करतो. आणि खूप काही गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत की आपण कोणत्या प्रकारे जगावं, कशा प्रकारे जगावं आणि का जगावं. ह्या गोष्टी त्याच्याकडून खूप शिकण्यासारख्या मिळतात. म्हणजे एखादी गोष्ट जर हत्ती एवढी असेल तर त्याला मुंगीसारखी हेल्प केली तरी कुठे काही कमी नाही होत. म्हणजे एखादी आपत्ती मोठी असेल तर त्याला टॅकल करणं, कसं करावं, काय करावं आणि कुठल्या लेवल पर्यंत करावं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून शिकायला भेटतात. मी मोठेपणाने सांगत, पण त्याला तुम्ही जर ओळखत असाल हॅशटॅग बांधिलकी, त्यातलाच मी एक असं सांगू इच्छितो. खूप काही गोष्टी त्याने स्ट्रीम थ्रू एक हेल्पिंग हँड म्हणून खूप ठिकाणी संकट आली, खूप लोकांची घरं वाहून गेली किंवा काय, पावसाळी आणि ब्लास्ट झालेले, आग लागलेली त्या ठिकाणी, पूर आलेला त्या ठिकाणी त्याने खूप सारी मदत केलेली होती. आणि अशा माणसाला, मदत करणाऱ्या माणसाला आणि जीव वाचवणाऱ्या माणसाला कायम आपण देवाचा दर्जा देतो. तर एक देव माणूस म्हणू इच्छितो त्याला. जास्त बोलणार नाही, पण हा माझा एक म्हणजे त्याच्यासारखं मला बनायचं असं तुम्ही म्हणू शकता. सो मी ट्राय करीन, माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी करेन. जेवढं नाही होत तर त्याला काही पर्याय नाही, काहीच करू शकत नाही. जे झालं ते होऊन जातं, जे नाही होत नशिबी ते नाही होत. सो आता आपण पोचलो आहोत, तर इथे आपण एक व्लॉग एंडिंग करूया. आता माझ्याकडून तरी गुड नाईट, राम राम.